बघा, डॉलीने प्रश्नपत्रिकेतील 18 प्रश्न सोडवले. जर बरोबर उत्तराला 5 गुण मिळत असतील व चुकीच्या उत्तराबद्दल 1 गुण कापला जात असेल आणि डॉलीला 78 गुण मिळाले असतील तर डॉलीने किती प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीत? लेकरांनो, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तर माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दर्जेदार गणिताची तयारी करता येईल. गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेली भीती पळून जाईल. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये एखाद्या वेळेस नसेल जॉईन व्हायचं तर तुमच्या हितासाठी अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. प्रश्न कुठलाही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. आता हा प्रश्न सोडवत असताना प्रश्न लक्षात घ्या. बरोबर प्रश्न आणि चुकीचे प्रश्न. उदाहरणार्थ, तिनं सोडवलेले बरोबर प्रश्न X आहेत आणि चुकीचे प्रश्न काय आहेत? Y आहेत. तर समीकरण जर तयार केले लेकरांनो, तिनं एकूण गणित म्हणते 18 प्रश्न सोडवले, म्हणजे प्रश्न संख्या दर्शवणार हे समीकरण. कोणतं समीकरण सर? प्रश्न संख्या दर्शवणार. गणित म्हणते की बरोबर उत्तराला 5 गुण. मग आता गुणात्मक एक समीकरण तयार करायचं झालं तर गुणात्मक समीकरण तयार करण्यासाठी बरोबर उत्तराला 5 गुण म्हणून या 5 गुणीला x चा गुणाकार करा, 5x. चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कापला जातो, म्हणजे 1 गुण कापला जातो. म्हणजे इथं काय केलं आम्ही? बरोबर उत्तराचं गुणात्मक मूल्य काढण्यासाठी x आणि 5 यांचा गुणाकार केलाय. हा गुणाकार 5x आला. बरोबर उत्तरासाठी 1 गुण कापल्या जातो, म्हणजे इथं काय करायचं? गुणीला कापल्या जातो 1 गुण, म्हणून -1. 1 गुण कापणे म्हणजे कमी करणे. हे समीकरण बद्ध करायचं कसं? तर -1. या y सोबत -1 गुणीला घेतला तर हा गुणाकार येतो -1y. या -1y ला -y मांडलं तरी चालते. म्हणजे 5x इथं अधिक न येता -y, तिला मिळालेले गुण 78 आहेत लेकरांनो, लक्ष द्या. म्हणजे हे समीकरण दुसरं तयार होते, गुणात्मक. हे कसं ते लक्षात आलं तुमच्या? गुणात्मक समीकरण तयार करण्यासाठी बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात, म्हणून x सोबत 5 गुणीला बरोबर उत्तरा संबंधीचं जे बी काही गुणात्मक मूल्य असेल 5x. चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी केला जातो, म्हणून इथं -1 गुणीला हा गुणाकार असा काही येतो -y. म्हणजे तिला मिळालेले गुण आहेत 78 लेकरांनो. मग गुणात्मक समीकरण काय? तर 5x - y 78. लक्षात घ्या. पुढं काय करायचं? लक्ष द्या. समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची काय करा? बेरीज करा. लक्ष द्या. समीकरण 1 इथं मांडा, जसं की x अधिक y बराबर 18. समीकरण 2 आहे 5x - y बराबर 78. बेरीज करायची. इथं अधिक चिन्ह, एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा काय होते लेकरांनो? दोन्ही संख्या लोप पावतात. जर का त्या संख्या म्हणा, ते पद म्हणा, सारखे असतात तेव्हा. इथं 5x आणि x बेरीज 6x, आणि ही बेरीज 78 10 88 896. x ला एकटं करा, 96 कड जाताना 6 भागीला हा भाग 16 न जातो सर. x म्हणजे 16. x म्हणजे काय? तिचे बरोबर प्रश्न किती यासाठी वापरलेला चलपद. तिने सोडवलेले प्रश्न बरोबर किती? तिने बरोबर सोडवलेले प्रश्न किती बाबा? तर 16 प्रश्न. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन
तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी तुमच्या मनातील विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. ओके. बरोबर प्रश्न, चुकीचे प्रश्न, अचूक नेम, चुकीचे नेम ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.